नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी। आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज दिलखुलास गप्पा मारायला आपल्या सोबत आहेत इतकंच दिलखुलास व्यक्तिमत्व वंदना गुप्ते आपल्या सोबत आहेत। नमस्कार वंदना ताई। नमस्कार। खूप स्वागत आहे तुमचं आज। थँक्यू। आणि आज डबल सीटचं यश आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि आणखी बऱ्याच गप्पा तुमच्याशी मारायच्या आहेत आणि आपल्या प्रेक्षकांनाही तुमच्या चाहत्यांनाही तुम्हाला फोन करून काही प्रश्न विचारायचे आहेत। वंदना ताईंना प्रश्न विचारायचे असतील तर आमचा नंबर लिहून घ्या। आमचा फोन नंबर आहे 02266899263। वंदना ताई, अर्थात आज यश सेलिब्रेट करतोय डबल सीटचं, एक अगदी आपल्या जवळचा विषय आणि प्रेक्षकांनी उचलून धरला। तुमचं तर अत्यंत उत्तम काम, मुक्तांकुशची जोडी आणि अतिशय सुमधुर संगीत, हे सगळं जुळून आलं होतं। डबल सीटचा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? खूप चांगला, खूप सच्चा खरा। डबल सीट आवडतोय लोकांना, याचं कारणच हे आहे की डबल सीट खूप खरी फिल्म आहे। प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांनी इतक्या साधेपणाने मांडला आहे। क्षितिज पटवर्धनचं सुरेख कथा पटकथा दोघांची आहे, समीर विध्वंस आणि क्षितिज पटवर्धन, आणि संवादसुद्धा इतके सुंदर रोजचे व्यवहारातले लिहिले आहेत ना की ते आपलेच वाटतात। म्हणजे त्यांना असं बघणाऱ्याला प्रत्येकाला आपल्याच घरातलं चाललंय, आपल्याच घरात चालू आहे असं वाटतं। त्यामुळे हा खूप यशस्वी झालाय सिनेमा। मुक्ता आणि अंकुशची कामं फार सुंदर झाली आहेत। खरं तर पहिल्यांदाच ही जोडी समोर आली आणि कोणाला वाटलंही नव्हतं की ही जोडी समोर येईल, पण ते ट्युनिंग फार छान, त्यांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली आहे। मला वाटतं बऱ्याच पहिल्यांदा काम केल्यामुळे कदाचित त्यांनी आणखी इनपुट खूप छान दिला आहे। आणि म्हणजे डोळ्यातले भाव सुद्धा, चेहऱ्यावरचे बारीक बारीक लकबी इतक्या सुंदर दिल्या आहेत। अंकुशनी तर मला वाटतं आत्तापर्यंतचा ऑल टाइम बेस्ट रोल असेल हा, कारण हिरो पर्सनॅलिटी असलेला पण ॲक्शन पॅक नेहमी अशा रोलमध्ये दिसणारा अंकुशनी फारच सेन्सिटिव्हली रोल केला आहे हा, त्यामुळे मला अंकुशचं खूप कौतुक वाटतं। आणि ती मुंबई, सगळा सिनेमा त्या मुंबईत घडतो, मुंबईतल्या त्या चाळीत घडतो आणि मग ती उडी मारण्याची, अर्थात मी विषय जास्त ओपन करत नाही, पण अर्थात त्या चाळीतलं ते विश्व आणि ती मुंबई जी तुमच्याही जवळची आहे, ह्या मुंबईबद्दल खूप बोलतोय हा सिनेमा, तर तेव्हा तुम्हाला तो कसा अनुभव होता तुमच्या? मला मी सांगू, मुंबईतली चाळ ही संस्कृती आता खरं तर लोप पावत चालली, पण तरीसुद्धा जिथे जिथे अजून चाळी आहे, चाळ संस्कृती आहे, चाळीचं वातावरण, बऱ्याचशा बिल्डिंग्समधनं सुद्धा चाळ मोडून जिथे तयार झालेल्या बिल्डिंग, त्या बिल्डिंग्समधनं सुद्धा चाळीचं वातावरण असतं। ते वातावरण म्हणजे काय तर मोठ्या मुंबईचं छोटं स्वरूप असतं आणि मुंबई ही कशी सगळ्यांना सामावून घेणारी नगरी झाली आहे, तसंच चाळ संस्कृतीतलं जीवन असतं। प्रत्येक कुटुंब हे एकमेकांच्या घरात शिरलेलंच असतं, म्हणजे त्याला खिडक्या दारं असतात नावापुरता, पण सगळे भावना प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले असतात। एकच मोठं कुटुंब असतं। एक चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब, एका समाजाचं छोटं रूप। त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना मला स्वतःला खूप आनंद वाटतो। मुळात चाळ संस्कृतीतले जे भावना एकमेकांना स्पर्श करण्याची जी ताकद आहे ना लोकांमध्ये, म्हणजे चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट तेच तोंडावर बोलून दाखवणं, दुःखाशी एकरूप होणं, सुख सगळ्यांनी वाटून घेणं आणि तरीसुद्धा टवाळक्या करणं, ही जी संस्कृती आहे ही मला खूप खरी लोकांची वाटते, मानसिकतेची। फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे फोनकडे वळते। कराडहून पहिला फोन आहे, राहुल शहा यांचा फोन आहे। राहुल, तुमचा प्रश्न विचारा वंदना गुप्ते यांना। हा, गुड आफ्टरनून मॅडम। गुड आफ्टरनून। मी खरं तर तुम्हाला प्रश्न विचारणारच नाहीये, कारण मी इतका लहान आहे तुमच्यापेक्षा आणि तुम्ही इतक्या कर्तृत्ववान मराठी क्षेत्रातल्या अभिनेत्री आहात। मी तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे तो मूर्खपणा होईल। खरं तर मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी फोन केलाय की ज्या सजगदारपणे इतके वर्ष तुम्ही मराठी रंगभूमीची सेवा केली, त्याबद्दल खरंच तुम्ही अभिनंदनास पात्र आहात। इतक्या गुणी, सजग आणि कसदार अभिनय करून तुम्ही रसिकांची मने जे आतापर्यंत जिंकले आहेत ना, मी तुम्हाला थँक्यू। अतिशय छान, त्यांना शुभेच्छा द्यायच्या, शुभेच्छा दिल्या, प्रश्न विचारला। अर्थात वंदनाताई, हा प्रश्न येणारच होता, पण रंगभूमीवर तुम्ही खूप रमता आणि ते कुठेतरी पहिलं प्रेम होतं आधीपासूनच, तर तो प्रवास, त्याची सुरुवात, त्याबद्दल जर आम्हाला सांगा। खरं तर मला जेव्हा रंगभूमीबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा मी म्हणते की रमले मी रंगभूमीवर। आणि आत्ताच नुकतंच आमचे प्रलम आयकर ज्यांनी रमले मी हे नाटक लिहिलं होतं आणि ज्याच्यात माझी प्रमुख भूमिका होती, आणि जे नाटक माझ्या एकूण कारकिर्दीतलं मोठं वळण होतं। छान, म्हणजे मला असं वाटलं की आपण काही करू शकू आता अभिनयाच्या बाबतीत। जो आत्मविश्वास येण्याची गरज असते कलाकाराला,
ती मला त्या रोलनी दिली, कारण त्यात गावरान भूमिका पण होती आणि मग तिला ट्रेन करून ती शहरी संस्कृतीतली पण करायची होती. त्यामुळे प्रल्हाद मयेकरांचं पहिल्यांदा मी म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती चिंतते. आणि नाटकात मी रमले, खरंच रमले, कारण मुळात मला स्वतः लोकांची देवाणघेवाण करायला खूप आवडतं आणि प्रत्यक्ष समोर बसून मैफिल रंगावी एखाद्या कलाकाराची, संगीत मैफिल, तसंच नाटकाचं असतं. तिथे प्रतिसाद समोर मिळत असतो, समोर जिवंत प्रतिसाद मिळाला की नाटकही कसं खुलत जातं, रंगत जातं. मग ते कुठल्याही जॉनर बनलं नाटक असं, कॉमेडी असो, कौटुंबिक नाटक असो किंवा मेलोड्रामा असो, फार्सिकल असो, कुठल्याही प्रकारचं लोकांचा जसा रिस्पॉन्स येतो तसा आमचा पण एक आत्मविश्वास. आणि बऱ्याच नाटकांमध्ये असंही होतं की एखादं कॉमेडी नाटक असेल तर मी त्याप्रमाणे आयत्या वेळी इम्प्रोवाइज करून रिॲक्ट सुद्धा करते. जसं लोककलेचा एक भाग येतो लोकनाट्याचा, तसं काही नाटकांमध्ये मला करायला मिळालं. अशी तशी सौ म्हण किंवा रमली मी म्हण किंवा काही नाटकं अशी होती की ज्यात मी लोकांचाही सहभाग घ्यायची. आणि तुमच्या आवडत्या नाटकांविषयी आणखी मला बोलायचंय, पण पुढचा फोन घेऊया. तो विषय मी आणखी वाढवणार आहे पुढे. पुण्याहून फोन आहे, सागर दाभाडे यांचा फोन आहे. सागर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार सागर, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो, बोला. नमस्कार सागर, येतंय का ऐकू तुम्हाला? हा येतोय आवाज तुमचा. हा बोला, प्रश्न विचारा. हॅलो, वंदनताईला एक तो 4 दिवस सासूचा कार्यक्रम होता ना, हा, तो अतिशय सुंदर होता. बरं बरं, थँक्यू थँक्यू. त्या ठिकाणी आता बी कार्यक्रम तुम्ही छान करताय. बस आम्हाला ही इच्छा आहे आणि पुढे चांगलं काम करा. थँक्यू थँक्यू. पुढचा फोन कडे आपण लगेच वळूया. सोलापूरहून दुसरा फोन आहे, सोमशंकर मेमाडे यांचा फोन आहे. सोमशंकर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या आईसाहेब म्हणजे माणिक वर्मा, त्यांचे गाणे म्हणजे आम्ही समोरासमोर कधी ऐकलेलं नाहीये, आम्ही लहान होतो. पण ज्यावेळी आम्ही त्यांचं गाणं आम्ही कॅसेट मधून, रेडिओ मधून, सीडी मधून ऐकायला लागलो, खरंच ग्रेट होतं त्या. हो, फारच. त्यांचं काही गाण्याचं अंग तुमच्यात आहे का हे विचारायचं होतं. थोडंसं आहे, पण मी फार लहानपणी नाटकात शिरल्यामुळे ते अंग डेव्हलप करायला मला वेळ नाही मिळाला. पण माझ्या आईचं गाणं माझ्या मोठ्या बहिणीत भारतीमध्ये उतरलं, धाकटी बहीण राणी वर्मा तिच्यामध्ये उतरलं गाणं, पण माझ्यात तसं गाणं नाही उतरलं, पण गाण्यामुळे नाटकात प्रवेश मात्र झाला. आणि पुढच्या फोनकडे आपण वळूया. वाशीहून फोन आहे, योगेश गराडे यांचा फोन आहे. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. वंदना मॅडम, मला तुमची ती पछाडलेला मधली भूमिका खूप आवडली होती. बरं, खूपच आवडली मॅडम. थँक्यू. दुर्गा मावशी भूमिका. थँक्यू. कदाचित त्यांना तेच सांगायचं. असे चाहते अनेक वेळा भेटत असतात, मनापासून बोलत असतात. वंदनाताई, हेच ते प्रेम असतं कलाकाराला. आणखी काय असतं, काय वाटतं या सगळ्या चाहत्यांनी? मी सांगू, हे म्हणजे पूर्वी तर नाटकातनंच मिळायचं. आता दूरदर्शन आणि तुमची चॅनल सगळीकडे इतके पसरलेले आहेत की चॅनलवरती बरंचसं जे काही दाखवलं जाते ते लोकांना बघायला मिळतं. त्यामुळे सुद्धा आणि नाटक कसं आम्ही गावोगावी फिरून हिंडून करत होतो. 40 वर्ष मी नाटक अक्षरशः कोपऱ्यात महाराष्ट्राचे दौरे केले. पण आता इतकं सोपं झालंय की घर बसल्या लोकांना बघायला मिळतात. त्यांना असं वाटतं आपल्या घरातलीच व्यक्ती आहे का काय, त्यामुळे त्यांना जास्त प्रेम निर्माण झालंय कलाकारांविषयी. पुढचा फोन आहे कोल्हापूरचा. कोल्हापूरहून संदीप नाथबुवा आपल्या सोबत आहेत. संदीपजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. 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 पहिल्यांदा आपलं अभिनंदन वंदनाताई. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. महिलांच्या बाबतीमध्ये आता पाश्चात्तीकरणाचा विळखा आहे असं बोलले जाते. हा नमस्कार संदीप, तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. आता महिलांच्या बाबतीमध्ये आता कोल्हापूर मधली घटना एक घडली. भावानं आपल्या बहिणीला मारला, तर ह्या बाबतीत आपण काय सांगू शकाल की एकंदर महिलेवरचे अत्याचार याबद्दल? मी कालच ऐकलेल्या बातमीप्रमाणे महाराष्ट्र हा सर्वात जास्त क्राईम, महिला रिलेटेड क्राईम मध्ये अग्रेसर आहे, म्हणजे टॉपवरती. म्हणजे मला फार आश्चर्य वाटते. ज्या महाराष्ट्राची संस्कृती, शिवाजी महाराजांनी सांगितलं की आई, कुठलीही स्त्री परिस्थिती ही आपल्या आईच्या समान असते, आणि ही सगळी संस्कृती लोप पावत चालली आणि लोकांच्या मनात अशा भावनांचा उद्रेक का झाला आहे, मला फार आश्चर्य वाटतं. मला वाटतं पालकांनी पण आपली जबाबदारी ओळखून मुलांना लहानपणापासून त्या दृष्टीने प्रशिक्षण द्यावं.
TV वरती असले काही कार्यक्रम बघू नका किंवा वेबवरती काही बघू देऊ नका मुलांना की ज्यांनी त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होईल आणि मग असे क्राईम्स घडण्याची घटना होईल. फ्रस्ट्रेशन्स जगण्याची फार वाढलेली आहे. त्यामुळे मला वाटतं हे असं होतं आहे. पण फार काळजी वाटते मला सध्याच्या या असुरक्षिततेची. पुढचा फोन आहे पुण्याहून गिरीश बहिरट सोबत आहेत. गिरीश, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. मला वंदना मावशींना मी फोन विचारायचा आहे. प्रथमतः वंदनांचं डायरेक्ट नाव घेतल्यामुळे मी दिलगिरी आहे, तर का वंदनांना माझं वंदन करायचं आहे. तर का दुर्गा मावशी नाव घराघरात पोचलेल्या आमच्या मावशी, त्यांना मला असं प्रश्न की रंगमंच झालं, मराठी चित्रपटसृष्टी झाली, पण मावशींना आम्हाला आता एक थोडं हिंदीत कुठं अटकेबार आपला झेंडा गेला पाहिजे आणि आता डबल सीटच्या निमित्ताने जे यश मिळत आहे त्यात तुमची भूमिका अप्रतिम. सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा तो चित्रपट असताना त्याची एक सिक्वेल हिंदीत करता आली किंवा हा पिक्चर महाराष्ट्राच्या बाहेर पण गेला तर चांगलं वाटेल असं वाटतं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मावशींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असंच हसतमुख प्रसन्न आणि चिर तारुण्य राहावं आणि आम्हालाही असंच सुख द्यावं. आणि आम्ही लहान आहे, मी लहान आहे, मला तुमचा आशीर्वाद असाच मिळत राहावा. थँक्यू. अगदी आशीर्वाद आहे. हिंदीचं सांगायचं म्हणजे हिंदीत असे छोटे चित्रपट बनतच नाहीत. बहुतेक स्टार ओरिएंटेड पिक्चर्स बनतात. कथेला आपल्याकडे जे मराठी चित्रपटांमधलं महत्त्व आहे ते हिंदीमध्ये दिलं जात नाही. त्यामुळे खरं तर आता या डबल सीटचं इतकं यश आहे की बरेच 2 हिंदी चित्रपट बाजूला उतरवून त्या जागी ह्याचे शोज वाढवले, डबल सीटचे वाढवले. म्हणजे माझा अगदी अभिमानाने उर भरून आला खरंच की मराठी माणूस जागा झालाय. धर्म म्हणून मराठी सिनेमे बघा असं मी प्रत्येकाला आव्हान करते. थिएटरमध्ये जाऊन अगदी थिएटरमध्ये जाऊन बघा, केबलवरती वगैरे बघू नका. हिंदीचा आपण पडाव करू शकतो. बघूया कधीतरी चांगला भूमिका मिळाली चांगली तर मी पण हिंदीत येईन. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुन्हा एकदा पुण्याहून फोन आहे. ऋषिकेश गोलांडे आपल्या सोबत आहेत. ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार वंदना मॅडम. नमस्कार. मी ऋषिकेश गोलांडे बोलतो पुण्यावरून. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता की आम्ही खेडेगावात राहतो. आपली खूप खूप छान नाटकं येतात पण आम्हाला ती बघता येत नाहीत. तर एक कलाकार म्हणून आपण खेडेगावातल्या लोकांसाठी असे खास नाटकाचे काय आयोजन करणार आहात का की जेणेकरून खेडेगावातल्या लोकांना तुमच्या कसदार अभिनयाचा अनुभव घेता येईल. आणि मला तुम्हाला व्यक्तिशः सांगायचं की तुम्ही माझा खूप फेवरेट ऍक्टर आहात आणि तुमच्यातला आवडता माझा गुण म्हणजे तुमचं स्पष्ट वक्तेपणा. कदाचित तो मी स्वीकारतोय, म्हणजे शिकतोय तुमच्याकडून की समोरच्याला न राग येता स्पष्ट कसं बोलायचं हे तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. अरे बाबा, थँक्यू. मला असं वाटतं खोटं बोलण्यापेक्षा स्पष्ट बोललेलं बरं. तोंडावर हो तर हो, नाही तर नाही. एक गाव 2 तुकडे. हे तुम्ही म्हणतात खेड्यापाड्यात, मी आत्ताच तुला सांगितलं जसं मी अक्षरशः महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढला आहे नाटकाच्या रूपाने. आता हे कुठे राहतात गृहस्थ मला माहिती नाही, पण खेडोपाडी म्हणजे अगदीच लहान गावात जात नाही. पण खूप वेळा मला एक कोकणातला दौरा आठवतोय माझा खूप पूर्वीचा, 30 वर्षापूर्वीचा असेल. मी, विजया मेहता, दया डोंगरे, अरुण जवळेकर, प्रदीप वेलणकर अशी मंडळी. अखेरचा सवाल, हो अखेरचा सवाल हे नाटक, दत्ता भट होते आमच्याबरोबर. आणि एका ठिकाणचा प्रयोग कॅन्सल झाला अचानक, काहीतरी त्यांच्याकडच्या नेत्याचं निधन झालं म्हणून. मला वाटतं रत्नागिरी वगैरे मोठ्या शहरातला त्यातल्या. आणि मग आजरा म्हणून एक छोटंसं गाव होतं, तिथे अचानक ठरलं की आपण संध्याकाळी तिथे प्रयोग करू रात्रीचा. आणि आम्हाला बसमध्ये घातलं, लवकर जाऊया गावात त्या, म्हणजे लोकांना कळेल की आज प्रयोग आहे, कारण जाहिरात झालेली नव्हती तोपर्यंत. आणि आम्ही अक्षरशः सांगते, आम्हाला सांगितलं प्रोड्युसरने की खिडक्यांमधनं डोकी बाहेर काढा, लोकांना कळू दे की कोण कोण आलंय म्हणून. तेव्हा माझं काहीच नाव नव्हतं, पण विजया मेहता, दत्ता भट वगैरे खूप नामांकित मंडळ होती, दया डोंगरे होती. तर आम्ही तसंच केलं आणि सोबत गावातनं बस फिरवली. तुला सांगते सर्वात जास्त हाऊसफुल शो त्या आजरा गावात झाला. आधी एक रिक्षा फिरायची आणि जाहिरात व्हायची, तशा अर्थाने कुठेतरी कलाकारांनी आवाहन केलं आम्ही आलोय, अरे आली नाटकाची गाडी आली. पण तेव्हा ते दुसरं काही नव्हतं माध्यम, फक्त नाटकच जायचं गावागावांमध्ये. तेव्हा दूरदर्शन पण नव्हतंच म्हणजे, आणि बाकीची चॅनल्स पण नव्हती. त्यामुळे रात्री जागून नाटक बघणारे ती सवय होती लोकांना. संगीत नाटकं पण खूप आवडायची लोकांना, त्यामुळे आम्ही गेलोय खेडोपाडी, नाही असं नाही. अर्थात तो एक दौरा असतो आणि दौऱ्यातले अनुभव सुद्धा गाठीशी असतात. त्यातलं एखादी काही गमतीशीर आठवण? याच नाटकाच्या निमित्ताने मी अगदी
माझ्या 2 लहान मुलांना सोडून 14 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. अखेरचा सवाल नाटक. आणि त्यावेळेला काही STD बूथ नव्हते, काही ट्रंक कॉल लावायला लागायचा, घरी फोन करायचा तर. आणि अशा वेळी मी माझ्या मुलगी होती, एक मुलगी मला लहान होती, ती स्वप्ना, आणि तिचा मी आवाज टेप करून बरोबर घेऊन गेले होते की कसे मी 14 दिवस प्रवास करणार हिला सोडून. आणि घरच्या लोकांनी अर्थात खूप तिचा सांभाळ केला. ती खुश होती घरी, तिला कळलंही नाही की आपली आई, कारण ती 3 महिन्याची वगैरे होती, 3-3.5 महिने. पण मला इतकं वाईट वाटत होतं की आपण सोडून तिला, आणि नाटकाची कमिटमेंट एवढी मोठी असते ना, शो मस्ट गो ऑन. सो मी दौऱ्यावर होते आणि मग नाटक संपलं की ते आवाज ऐकायचे, आणि मग मला ते आवाज ऐकून इतकं भरून यायचं, रडू यायचं. मग माझा आवाज ऐकून आणि माझं रडणं बघून विजयाबाईंना त्यांच्या मुलांच्या आठवणींची, त्या रडायच्या. दया डोंगरेच्या 2 मुली, ती सोडून आली होती, ती रडायची. प्रदीप वेलणकरच्या 2 मुली होत्या, त्याचेही डोळे भरून यायचे. अरुण जोगळेकर, असे सगळे कलाकार आम्ही 4था अंक म्हणजे आमचा असा रडारडीचा आठवणीत जायचा. पण खऱ्या अर्थाने वंदनाताई, जेव्हा त्या काळात जेव्हा स्त्रिया रंगभूमी करत होत्या, गाजवत होत्या, तर तो काळ खरं तर टफ होता. आता स्त्री अगदी धडाडीने घराच्या बाहेर पडते आणि अर्थात कुटुंबियांचा सपोर्ट असतोच, पण तेव्हा तो मिळणं ही मोठी गोष्ट होती. आणि तुम्ही नेहमी हे सांगत आलात की कुटुंबियांचा पाठिंबा ही तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट होती, फार महत्वाची होती. तेव्हा तो सपोर्ट कसा होता? तो सपोर्ट असल्यामुळेच मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की मी का हे करते, कारण प्रवास अनेकदा अतिशय खडतर प्रवास असायचा. ज्या ठिकाणी आम्ही जायचो, राहायचो, ते ठिकाण घाणेरडं असायचं. कधीतरी रात्री 2 वाजता प्रयोग संपल्यानंतर जेवायचं ते कसं असेल. कधी कधी असेही प्रसंग आलेत की अक्षरशः बटाट्याची आंबलेली भाजी आम्हाला रात्री वाढलेली आहे, असेही प्रसंग. त्यावेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारले, वाय एम आय डुईंग दिस, का हे करते. पण नाटक हे असंच माध्यम आहे की ते करत राहिलं पाहिजे. एकदा ती कमिटमेंट एवढी मोठी आहे, तर मला असं वाटतं की ही कमिटमेंट पाळणारी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत मराठी नाटक धरेल. पण खूप कठीण असतं, खूप. तुमच्यासारखे कलाकार जोर आहेत, त्यामुळे ती प्रेरणा मिळत राहील नव्या अभिनेत्यांना. या गप्पा अथ्याच चालू राहणार आहेत. वंदना गुप्ते यांच्याशी गप्पा चालू राहणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये दिलखुलास मैफल रंगलेली आहे वंदना गुप्ते यांच्यासोबत. वंदनाताई, विषय आहे डबल सीटचा. आपण डबल सीटचं यश आज सेलिब्रेट करतोय आणि त्यासोबत अर्थात ती गाणी ही तितकीच लोकप्रिय होत आहेत. खूपच अत्यंत छान. त्या गाण्यांविषयी आम्हाला जरा सांगा. सगळ्या FM चॅनलवरती टॉप 20s मधनं टॉप असं आणि 2-3 जसं त्या मोहिनी, मुंबईची मोहिनी, तसं सगळ्यांनी मोहिनी घातलेली आहे. मुंबईची मोहिनी तर इतकं छान केलंय की मुंबईचं सगळ्या अक्षरशः म्हणजे कल्चर त्या गाण्यात उतरलेलं आहे. आणि मराठीत कदाचित पहिल्यांदाच असा प्रयत्न झालेला आहे. हो ना, फार फार छान झालंय गाणं ते. एक तर 3 यंग पोरांनी मिळून ते म्युझिक केलंय, त्यामुळे त्यांनी पण आपला प्राण ओतलाय की त्यांनाही एस्टॅब्लिश व्हायचं. तुमचा गाण्याचा एक वेगळा टेक असतो, त्यामुळे तुम्हाला त्या गाण्यांविषयी काय वाटतं हे जास्त नाही. मला मुळात म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं मनाला भिडणार गाणं, वरवर नाही. तर आज प्रत्येकाला ते किती सांगायचंय मला, किती गोड गाणं आहे ते. असं प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, पण त्याला ते शब्दरूपाने आणि भाव आणि स्वर इतके गोड, आणि शब्द पण काय छान लिहिले, साधे शब्द आहेत. सुहास जोशीने लिहिलं गाणं, फार गोड आहे, गोड. खरं तर असं म्हणतात की मॉडर्न गाण्यांमध्ये मेलडी हरवत चालली, पण याबद्दल तुम्हाला काय? त्यामुळे ती परत आली आहे म्हणून ती लोकांना भावते. ह्या डबल सीटच्या गाण्यांची हीच गंमत आहे की खरंच ती मेलडी परत आणली ह्या डबल सीटने. म्हणून मी म्हटलं की हा सगळा सिनेमाच आपला वाटतो, ती मेलडी पण आपलीच वाटते. आणि एक जुनं गाणं पुन्हा रिवाईव्ह झालंय, मन शुद्ध तुझे. किती छान गाणं आहे ते. म्हणजे मला पूर्वीपासून ते गाणं आवडायचं, पण ह्या गाण्याची खासियत अशी आहे की ह्या सिनेमाचा जो एक म्हणणं आहे ना, मुद्दा आहे ना, म्हणू शकतो आपण. म्हणजे स्वप्न बघायचं आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्यायचा. तर त्याच्या ठेका जर मन शुद्ध तो ठामपणा आहे ना, तो फार गोड आहे. आणि हे गाणं तेवढ्यासाठी त्यांना घ्यावं लागलं ते, आणि त्यांनी ते घेतलं. म्हणजे मला कौतुक वाटतं या तिघांचंही आणि आमच्या लेखकांचं सुद्धा. आणि कुठेतरी थीम सॉन्ग सारखं झालेलं आहे. हो ना, फारच तो ठामपणा त्या गाण्यातला आवडतो, आणि म्हणून ते गाणं परत एकदा ठसतंय मनावर. अगदी क्या बात आहे. आपण पुन्हा एकदा फोनकडे वळूया. वाशीहून प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. हरहुन्नरी कलाकार आणि भारदस्त आवाजाच्या कलाकारांना माझा असा प्रश्न आहे
की चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही कसे काय ओढलात, कारण हे क्षेत्र तुम्हाला कसं आवडलं, आणि चित्रपटामध्ये तुम्ही पहिला चित्रपट काढल्यानंतर तुम्हाला काय अनुभव वाटला पडद्यावर दिसल्यानंतर? खूप फरक आहे. खरं तर चित्रपट सृष्टीत मी कधी येईन की नाही असं स्वप्न पाहिलेलं नव्हतं. पण नाटक करता 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 मी इतकी बिझी झाले होते की चित्रपटातल्या भूमिका मी घेऊ शकत नव्हते कमिटमेंटमुळे. एका वेळी 4 नाटकं म्हणजे वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग चालू होते. 40 प्रयोग मी करत होते महिन्याला, त्यामुळे शक्य नव्हतं झालं. पण जेव्हा एखादी काहीतरी वेगळी करून बघावं, नेहमी असं वाटायचं की काहीतरी वेगळं करून बघायचं. तेव्हा पसंत आहे मुलगी हा माझा पहिला चित्रपट. मला जेव्हा VN मयेकर जे या सिनेमाचे प्रोड्युसर डिरेक्टर होते, खूप वेल नोन एडिटर आहेत ते, तर त्यांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा असं वाटलं की चालेल करून बघूया. पण मला आठवते की चित्रपट आणि नाटकातला माध्यमातला अभिनयामध्ये म्हणजे त्या टेक्निकमध्ये जो फरक आहे तो मला तेव्हा माहिती नव्हता, आणि मग तो मी हळूहळू शिकले. आणि पसंत आहे मुलगीपेक्षा त्याच्यानंतर जी काही चित्रपट आले त्यात मी अशी हळूहळू स्वतःला सुधारत गेले. म्हणजे ही शिकण्याची कला आहे आणि टेक्निकनी अभिनय करण्याची कला. पण तेव्हा रंगमंच कसा सगळा माझ्यासमोर असतो. आणि तेव्हा पहिल्यांदा पडद्यावर स्वतःला पाहिल्यावर काय वाटलं? मला असं वाटलं की मी किती घाण काम केलंय म्हणून, किती वाईट काम केलं असं मला वाटलं. पण हळूहळू ते तो जो माझा सहजता जी अभिनयातली लोकांना आवडते ती मग मी हळूहळू इकडे आणण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्नपूर्वक केलं, जे मी रंगभूमीवर हळूहळू शिकत शिकत प्रयत्नपूर्वक केलं होतं. पुढच्या फोनकडे वळूया. साताऱ्याहून अनिल देसाई आपल्यासोबत आहेत. अनिल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार. वंदना मावशी, नमस्ते. नमस्ते, बोला. हा, सातारावरून कुंभारगाव अनिल देसाई बोलतोय. बोला. हा मॅडम, कोल्हापूरमध्ये एक नुकतीच घटना घडली. हा, की बहिणी पैसे व्यवस्थित पोशाख परिधान केला नाही म्हणून. हा, तर तो डबल सीट मध्ये तुम्ही आईची भूमिका आहे. हॅलो. हा, बोला. हा, तुम्ही आईची भूमिका करताय. हा, तर आमच्या भगिनींना तुम्ही साधारण तुमच्या माध्यमातून कसं सांगाल की असं पोशाख परिधान करा म्हणून? मला असं वाटतं की त्याबद्दल आपण उत्तर दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की महिलांनी आपल्या पाल्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं, त्यांना सगळ्याची ओळख करून द्यावी आणि कसा आदर करावा, सन्मान करावा, हे जर शिकवत गेलं तर खूप क्राईम रेट कमी होईल. अर्थात मुलींना शिकवण्यापेक्षा मुलांना मुलींचा आदर करणं शिकवलं पाहिजे. मुलींच्या स्त्री शक्तीवर माझा विश्वास आहे. त्यांनी पण आपलं रक्षण करण्यासाठी थोडं जमकस जोर लावून स्वतः फायटिंग वगैरे शिकलं तरी हरकत नाही. आणि अर्थात पुन्हा मी डबल सीटकडे तुम्हाला ओढते. डबल सीट हा नाव सुद्धा एक असं नाव कसं काय असं वाटलं होतं, युनिक वाटलं होतं. आणि त्या नावाच्या भोवती सिनेमाचा विषय एक पुन्हा वेगळाच आहे, त्या दोघांना घेऊन जाणारा. आणि अर्थात मला त्याहीपेक्षा ही डबल सीट 2-2 आहेत, कारण हे चौघं जे आहेत तेही खूप महत्वाचं आहे. आईची भूमिका तुम्ही साकारताय, तर त्या कुटुंबाविषयी, या भूमिकेविषयी आम्हाला सांगा. मुळात चाळ संस्कृती हे प्रातिनिधिक आहे. सगळ्या मेट्रो सिटीजमधनं राहण्याच्या जागी पंचायतच असते. म्हणजे लोकांची बऱ्याच की स्वप्न असतं मोठं घर घ्यावं, पण शक्य नसतं. आणि ह्या सिनेमात तेच दाखवलं आहे की एकमेकांची जर साथ मिळाली तर कठीण गोष्टी, स्वप्न आपली अपुरी राहिलेली पूर्ण होऊ शकतात. म्हणजे साथी हात बढानाचंच हे रूप आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आई वडिलांपैकी वडिलांची मदत होते तर आईची नसते. सुनेचे आणि सासूचे संबंध चांगले नसतात. ह्याच्यात असं नसतं, कारण चाळीत राहणारी माणसं इतकी उघड आणि मोकळी असतात ना की नवीन आलेल्याचा स्वीकार करायचा, आणि आपण जी कॉम्प्रोमाइजेस करत आलो जगताना ती पण करेल असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे तिला काही अडचणी असतील, तिच्या काही, हे समजून घेणारी आई मला करायची होती. आणि ते न बोलता सुद्धा मी माझ्या तऱ्हेने त्यांना काही मदत करता आली तर ती करते. आणि टेकन फॉर ग्रँटेड, जसा एक उंदराचा सीन आहे छोटासा की उंदीर म्हणजे आवाज, ती घाबरते आणि उठते, मी म्हणते झोप ग, घरातलाच आहे आपला उंदीर. तेव्हा ह्या सगळ्याच्या सवय अंगवळणी पडलेली असते, त्याला फाटा देऊन तिला बाहेर पडायचं आणि तिला मुक्त व्हायचं. तिने ठरवल्यानंतर मी म्हणते की वा पुढे, मी आहे तुमच्याबरोबर. या सिनेमातले आणखी पैलू तुमच्याकडून जाणून घ्यायचे, त्या भूमिकेविषयी आणखी जाणून घ्यायचे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये गप्पा रंगलेल्या आहेत वंदना गुप्ते यांच्यासोबत आणि फोनवर फोन येत आहेत. खूप चाहते उत्सुक आहेत वंदना ताई तुमच्याशी बोलायला, त्यामुळे मी जास्त बोलण्यात वेळ नाही घालवत, थेट फोनकडे जाऊया आपण. मुंबईहूनच फोन आहे, नंदिनी घोटिंग यांचा फोन आहे. नंदिनी, तुमचा प्रश्न विचारा. नंदिनी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. वंदना माझी अगदी आवडती नटी आहे, म्हणजे मी तिच्यापेक्षा 4-5 वर्षांनी काहीतरी लहान असेल, पण मी लहानपणापासून तिला बघत आले. अतिशय डिसेंट, म्हणजे तिचे पेहराव तर असतोच, पण त्याचबरोबर तिचे अभिनय पण एकदम डिसेंट असतो. आणि मला असं आठवतंय की ती नेहमी सहाय्यक भूमिके म्हणून मला ती आठवते. तिने नटी म्हणून कधी काम केलंय का कुठच्या पिक्चर मध्ये, ते मला हवं होतं. मी तरुण असताना आले नाही ना ग, म्हणून आम्ही राहतो पण एकाच एरिया शिवाजी पार्क मध्ये, पण मी बरेच वेळा तिला बघते. पण माझी अतिशय आवडीची नटी आहे ती. थँक्यू. कदाचित त्यांना त्या शुभेच्छा पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. अर्थात कुठेतरी जसं आपण म्हणतो की सिनेमातला तो तरुणपणीचा काळ तुम्ही मिस केला, कुठेतरी याची खंत वाटतंय कधी? अजिबात नाही वाटत मला. इनफॅक्ट आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन द कॅरेक्टर रोल्स, कारण मला ते झाडामागे धावणं वगैरे जमलं नसतं. आम्ही प्रेम केलं पण आम्ही नाही झाडामागे धावलो. ते पाहून हसू येतं. हा, म्हणजे खोटं खोटं वाटायचं. आणि त्यावेळी आपल्याकडचे पिक्चर्स पण तमाशा प्रधान होते बरेचसे. पूर्वीचा त्याच्या आधी काळ होता जो आता परत सुवर्ण काळ म्हणता येईल आपल्याला. म्हणजे मी त्या चित्रपटांना वाईट म्हणत नाही, पण तो माझ्या जॉनरची भूमिका मिळाली नसती मला. आणि आई वडिलांनी स्पेशली ते या क्षेत्रातले असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की चित्रपटात नाही काम करायचं म्हणून, चौघींनाही. त्यामुळे आणि मी नाटकात रमले, त्यामुळे सिनेमात उशिरा आले. आणि अर्थात त्या कॅरेक्टर रोल्स करायला तुम्हाला जास्त मजा येते. आणि खूप मी निवडूनच शिरते चित्रपटात, कारण मला नाही आवडलं तर मग मी नाही. आणि डबल सीट जेव्हा मला ऐकवली समीरने, तेव्हाच मी म्हटलं बस बस बस. आणि समीर सारखा माणूस जेव्हा एखाद्या आर्टिस्टचा विचार करतो या कॅरेक्टरसाठी, तेव्हा तो 100% खरा असतो. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ही भूमिका केली. नक्कीच आईची ती भूमिका, पण जसं की ती फक्त विनोदी भूमिका अजिबातच नाहीये, ती एक आई आहे ज्याच्या भूमिकेला अनेक पदर आहेत खरं तर. तेव्हा ती भूमिका साकारताना तो अनुभव, खरं सांगू, आपल्यामध्ये कुठल्याही स्तरात तुम्ही राहत असलं तरी एक स्त्री गुण हा कुठेही तसाच असतो. तिच्या भावना ह्या सगळीकडे सारख्याच असतात. इथे मला तिची कुचंबणा होताना दिसते, ह्या घरात मुलाची पण कुचंबणा होते छोट्या जागेत, ते मला दिसतंय. त्यामुळे काही क्षण मी इम्प्रोवाइज केले आणि जे मला समीरनी करून दिले. कारण तो जेव्हा मुलगा जाताना सांगतो, ते बऱ्याच वेळा टीजरवरती पण दाखवतात की मी निघालो ग ऑफिसमध्ये जायला, तेव्हा मी त्याला सांगते तो जातोय म्हणून सांगतोय ग. मला माहिती आहे की तिला सांगायचं की मी निघालोय म्हणून. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या जागा. आणि नेहमी हसतमुख राहणारे वंदना ताई, मला त्या सिनेमात कुठेतरी डोळ्यातनं पाणी पण आलेलं दिसलं. कुठेतरी तसा तो संवाद आहे की सायकल घेण्याचंही कधी स्वप्न पाहिलं होतं. ही एक वेगळी शेड होती. तर आणि ही खरी आहे, म्हणजे मला स्वतःला ती इतकी भिडते. कारण खरंच असतं की आपली बरीचशी स्वप्न आपल्याला परवडत नाही, म्हणून आपण बोलून पण दाखवत नाही. कधी कधी कॉम्प्रोमाइज करतो की नाही शक्य, दिसतंय आईवडिलांना शक्य नाही तर आपण कशाला बोला. म्हणजे आईवडिलांचं मनही दुखवायचं नाही आणि आपलं स्वप्न कुठेतरी पोतळीत ठेवायचं. आणि ह्याला आता जोडीदार मिळाली आहे. ती जोडीदार म्हणते की करूया ना आपण दोघं मिळून स्वप्न पूर्ण. आणि तो जेव्हा खचतो तेव्हा परत ती त्याला आधार देते. आणि हेच स्त्री शक्तीचं मला कौशल्य वाटतं की कुठल्याही परिस्थितीत पडली तरी नाही, आपण उभं राहायचं. ही जी तिच्यातली जिद्द असते ना, घर कोसळतंय बघून सुद्धा ती सावरायला नेहमी तयार असते. हा त्यातला मुख्य गुण मला सिनेमातला सुद्धा आवडला. आणि स्त्रीमध्ये जो असतो तोच मुक्तामध्ये आहे. आणि म्हणून मी तिला आधार द्यायला उभी राहिले. तर माझा तो सीन स्पेशली असा आहे ना की मुलाचं स्वप्न पूर्ण नाही करू शकले, मी त्याला खेचून बाहेर काढला. कारण 7,000 देणं परवडणं शक्य नव्हतं. त्या स्त्री बायकोसोबत आई सुद्धा त्याला आधार देते. म्हणजे नवऱ्याची परिस्थिती पण जाणून आहे आणि मुलाची इच्छा पण जाणून आहे, पण हे शक्य नाही आता, तेव्हा तू बाजूला हो. हे जे आहे ना तिचं, ते त्याच्यामुळे ते डोळ्यात नक्कीच. आणि त्यासाठी ज्यांनी सिनेमा पाहिला नाहीये त्यांना तो सिनेमा पाहायला पाहिजे. फार पाहण्यासारखा सिनेमा. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज खरं तर 3 वाजेपर्यंत वेळ आहे, पण वेळ आता कमी पडतोय असं मला वाटतंय, कारण गप्पा खूप मारायच्या आहेत वंदनाताई. जसं आता डबल सीटर आहे, पण या पुढचे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? 2 चित्रपट आहेत. एका चित्रपटाची निर्मिती आम्ही केली आहे, सिस्टर कन्सर्नी माझी कंपनी, मी आणि माझी धाकटी बहीण राणी वर्मा, आम्ही दोघींनी मिळून सिस्टर कन्सर्नी कंपनी सुरू केली आणि त्याच्यातर्फे एक पहिला कौटुंबिक सिनेमा आम्ही काढला आहे, फॅमिली कट्टा. आत्ता सध्या त्याचं नाव फॅमिली कट्टा आहे, पण इट्स रिटन बाय प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णीचं डिरेक्शन आहे, दिलीप प्रभावळकर, मी, तुम्ही स्वतःही आहात, सई ताम्हणकर आहे, प्रतीक्षा लोणकर आहे, किरण करमरकर आहे. एक मोठं कुटुंब आहे. सुलेखा तळवलकर, सचिन देशपांडे, नवीन पिढीमधले गौरी नलावडे आहे, आलोक राजवाडे आहे, आदेश श्रीवास्तव पहिल्यांदा भूमिका करतायत आणि एक छोटी चिमुरडी रुंजी म्हणून मुलगी आहे. वंदनाताई, हे निर्मिती क्षेत्रात हे कसं वाटतंय? मी खरं सांगू, अगदी खरं सांगू, मी डबल सीट 1.5 वर्षापूर्वी जेव्हा शूट केलं तेव्हा मला असं वाटलं की हे माझं स्वप्न आहे की मी एक सिनेमा करावा. तर आता मला ऊर्जा मिळाली आहे ह्या चित्रपटामुळे. म्हणजे मी शूटिंग करताना ठरवलं की आपण का नाही करू हा चित्रपट, आपण करूया, माझ्या डोक्यात आहे तर काय. आणि मग मी आणि माझी बहीण राणी आम्ही दोघी तयार झालो, चला करूया म्हणून, उडी मारलेली. आणि असं वाटतं की काय करून बघितल्याशिवाय आपण धडपडलो तरी हरकत नाही, पण करून बघायचं. क्या बात आहे. आणि पूर्ण झालाय त्याच्यात. आणि फॅमिली गट्टा तुम्ही म्हणतायत, पण अर्थात कुटुंबाची गोष्ट आहे सगळी. आणि कधी येईल भेटीला? काही चान्सेस? बघूया आता, म्हणजे तसा पूर्ण केला आम्ही, पण आता सध्या अंदाज या वर्षात येईल का बघूया, ते सांगत नाही मी आता. नक्कीच सरप्राईजेस बरीच आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. वंदनाताईंशी आपण गप्पा मारतोय. वंदनाताई, तुम्ही आगामी प्रोजेक्ट विषयी आम्हाला सांगत होतात. माझा दुसरा, मी फॅमिली कट्टा विषयी सांगितलं. दुसरा सिनेमा जो आहे तो नेहा राजपाल प्रोडक्शन्स आहे. तो कधी आता रिलीज होईल मला माहिती नाही, पण तो खूप गमतीशीर आणि छान गोड, तुमची काहीतरी गमतीशीर व्यक्तिरेखा आहे त्यात. हा, खूप छान आहे, गोड क्यूट आजी आहे त्यात. क्यूट आजी. आणि अर्थात डबल सीटचं यश आपण सेलिब्रेट करतोय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? डबल सीट विषयी मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने काही स्वप्न गुंडाळून ठेवले, ती पोतडीतून बाहेर काढा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. मला असं वाटतं की झोपेत असताना जी स्वप्न पडतात ना, ती फॅन्टसीची असतात, आणि जागेपणी जो माणूस स्वप्न बघतो ती खरीखुरी असतात, आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास हा घेतला जातो आणि त्या दृष्टीने प्रवास सुरू होतो. तर हा सिनेमा तुम्ही बघितला तर ती स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. नक्की बघा डबल सीट, आणि मी तुमच्याबरोबर आहे. वंदनाताई, तुम्ही आमच्या सोबत आहातच, आणि आज अक्षरा 1 तास आहे पण तोही कमी पडला, कारण 44 वर्षांची ही कारकीर्द आहे. हा सुवर्णमयी प्रवास आमच्यापर्यंत अगदी पोहोचलेला आहे, पण अर्थात वेळ खूप कमी पडतो. परत कधीतरी गप्पा, परत कधीतरी प्रॉमिस करा मला. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. थँक्यू नीलिमा. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज गप्पा रंगल्या वंदना गुप्ते यांच्यासोबत. आज इथेच थांबूया. पाहत रहा IPL लोकमत.